हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही चाललो, संध्याकाळ झाले, आम्ही निघालो. याला बहिणीचा पोरगा आलाय नॅशनल सेंट्रल पार्क. कॅमेरा पुसला ना कॅमेरा. आणि इकडे चाललंय भजी खायचं काम. काय मग पार्टी? कोणाचा बर्थडे? रक्षाबंधनची पार्टी काय? चला भेटूया गार्डनला. काय फर्स्ट कुपे हा कुपे काय आहे कुपे एक एसवी सारखी असते, मोठी पण तिकीट घेतली 3 जणांची. एक दादाचा, लहान मुलांना फ्री आहे की नाही? आम्हाला फ्री. गर्दी बघू शकता तुम्ही, संडे असल्यामुळे किती गर्दी आहे. तिकिटांची लाईन आहे आणि इकडे प्रशिक दादाचा होता आणि एक मम्मीचा होता. पप्पा अजून आले नाहीत म्हणून इथे फाडतात तिकीट. मम्मी इथे थांबले कारण की पप्पा आले नाहीत आणि पप्पांचं तिकीट आलेलं आहे. पप्पांचं तिकीट फाडलं नाही, आपले फाडले. हा, इकडे अनाउन्समेंट करावी लागते, एवढे सगळे जण आहेत ना म्हणून. तर मित्रांनो, हे आता आपण पोचलोय ग्रँड सेंट्रल पार्कच्या आतमध्ये. हे बघा, जस्ट एंट्री केली. वाजले संध्याकाळचे 6:30. आपण किती निघालेलो घरातून? 6 आहे ना. अर्धा तासात आलो आम्ही. ते पण त्यात पण 10-15 मिनिटं गेली आमची. ते तिकीट काढ हे कर. तिकीट काढले, गर्दी आहे तिथे. 3 जणांचे काढले. गर्दी बघा ना, लहान मुलांना उद्या उद्या किती जणांचे काढले? 3 जणांचेच ना. लहान मुलांना फ्री आहे ना. लहान मुलांना फ्री. लहान मुलं डायरेक्ट येऊ शकतात. लहान मुलांना काय झालं तर कोण बघेल. बरोबर आहे. ठीक आहे, संध्याकाळचा टाइम झालाय. बाकीला आजूबाजूला हे बघा लाईट्स वगैरे चालू करायला घेतले त्या लोकांनी. पोरं आपले पुढे गेले. आतमध्ये दाखवलं आता चालू. तिथे नव्हतं. आहे पैसे 90 रुपयाचे, तू मारते तरी होतच नाही. हा, त्याच्यावर जायचं. इथे कुठे आहे ग्रँड सेंट्रल पार्क? आपण जवळ किती 1-1.5 वर्षांनी येते का? हा, 1-1.5 वर्षानंतर येते. जेव्हा ते ओपन झालेलं तेव्हा आलेलं. त्याच्यानंतर आता येते परत. ते पण परत संध्याकाळचं चालेल. हो, मग हे कोण पण चढतं ना त्याच्यात, असं आहे. जाते का? तू जा ना, की नाही जात तर. हे काय कुठं गर्दी आहे? जा. म्हाताऱ्या लोकांसाठी नाही का? याचं तिकीट आहे सुरभी. हा, याचं टोर बीर देतात ते लोक. पिण्याच्या पाण्याचं इथे केलं त्या लोकांनी. हे बघ, हे केलं नव्हतं लास्ट टाइम. पिण्याच्या पाण्याचं नव्हतं लास्ट टाइम. तिकडे फाउंटन होता, ते फाउंटन मधून पाणी पिलेलं आपण. आजूबाजूला बसायला जागा पण आहे. बऱ्याच लोकांचे तुम्ही ब्लॉग बघितले असतील. काय ते वेगळं काय दाखवायचं तुम्हाला? सगळं बघितलं तर आमचा पण ब्लॉग आहे. जे स्टार्टिंगला आम्ही आलो तेव्हा पब्लिक पण नसायची एवढी. नेक्स्ट टाइम आम्ही आलेलो नाही, स्केटबोर्डच्या इकडे कोण नव्हता. आज तुम्हाला हे बघा करतायत आज स्केटिंग वगैरे. भरपूर जण आहेत इकडे. असं काहीतरी खेळतात. मला तर ते बघूनच हे वाटतं स्केटिंग बंद करावं. पडशील तिथून. जाय लहान लहान पोरं तिकडे. पावसात सगळं ते पाणी काढत असतील ना तिथून, काहीतरी असेल सिस्टम. ते काय तिथं पाणी निघायला आहे ना. पडशील. लाईट्स भरपूर आहे तिथे आजूबाजूला, त्याच्यामुळे असं काय हे नाही. अजून दिवसासारखं तरी हे. ते काय तिथं ते लहान पोरगा शिकतोय बघ. हा काय? चला चला इथून चला. शिकणं म्हणजे ते त्यांच्या घरून त्यांनी विकत आणलेलं आहे. ते भाईला प्रगतीला घेतलेलं. हे लोक सगळं चालवायचे ना. दादाकडे होते. करायची का तुम्ही? हो, सगळे शिकलेले ते.
नंतर विसरले काय? तेव्हा ती गेली बघ पोरगी. स्केटिंग आलं मजा येत असेल हा ना. पोरीने घ्यायला पाहिजे की नाही? मी स्केटबोर्ड घेणार आहे. घेऊ का परी? फुल मजा येत असेल. या आणि तुम्हाला दिवसभर आणून इथे टाकून देणार. करा सेटिंग तेवढी. अजून आम्हाला सायकल हे येईल. हे बघ काय बोलतो ते. सायकल घेतली ती नाही चालवत अजून. हा ना सायकल घेतली त्याने. ब्लॉग मोठा होईल पण जास्त काही करत नाही. चला कसं वाटतं स्ट्रक्चर बघा. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा एवढे पब्लिकला माहिती नव्हतं. आणि ते आपल्या ग्रँड सेंटर पार्कच्या व्हिडिओला जवळजवळ 4000 व्ह्यूज होते. मस्त पब्लिकसाठी एकदम फोटोजेनिक प्लेसेस. तिथे मोरक्कोन त्यांनी हे केलं आहे. आणि इथे हे अफगाणी मला वाटतं हे मुघल टाईप. आणि इथे आपण घुसतोय चायनीज गार्डन जे आहे तिकडे घुसतोय. या बाजूला जॅपनीज आहे, इकडे जॅपनीज आहे आणि हे चायनीज गार्डन आहे. जॅपनीज स्टाईल त्यांनी छोटासा एक कॉन्डो केला आहे. कॉन्डोच बोलू आपण, एक घर टाईप त्याच्यामुळे. आणि ॲक्च्युली ही एंट्री आहे. आपण इकडून आलो. हे जे कनेक्टेड आहे चायनीज हे त्याच्यासोबत. हा ना एवढी गर्दी होती. आता सगळं बंद केलं त्यांनी. आतमध्ये लोक घुसून नाही करतात. हा फोटोज काढायचे का? तिकडचं बघ चायनीज गार्डन. मग नंतर इकडे जाऊ हे लाइटिंगवाले याच्यामध्ये. चला चला. ते फोटो आपण लास्ट टाइम भरपूर काढले होते, तिने टाकले पण होते. आता आपण चायनीज गार्डन जे आहे समोर तिथे चाललो. चलो परत एकदा तुम्हाला रिव्हिजन काय अपडेट झाली काय नाही. हे चायनीज गार्डन लास्ट टाइम हे भरलेलं होतं का सुरभी? हे पॉइंट भरलेला होता. कुठे गेली ती? कमळ कमळ, त्याला कमळाची फुलं टाकली होती ना त्याच्यात. आलं त्याच्यात. व्यवस्थित या ग. हे बघ इकडे आवाज पण येत असेल तुम्हाला. त्यांनी चायनीज म्युझिकचा आवाज लावून ठेवलाय. ते स्पीकर आहे. एक आता नवीन व्यक्ती येईल ना तर त्याला एकदम भुलभुलयासारखंच वाटेल. इकडून आलो तिकडून गेलो. पण आता आपण आलोय दोन तीन वेळेस तरी, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. इकडे सगळा प्ले झोन आहे. बापा गर्दी बघा, गर्दी बघा फोटोसाठी. मस्त वाटतं म्हणजे. ठीक आहे. बाजूला लगेच तुम्हाला चायनीज गार्डन, इकडे त्या बाजूला जॅपनीज गार्डन. आणि इकडे थोडंसं त्यांनी हे दिलंय. मागच्या वेळेस इथून एंट्री होती, यायला जायला होतं, आता बंद केलं आहे. लोक बसलेत. बरेचसे चेंजेस केले तिथे, मला दिसत आहेत बरेचसे चेंजेस. चला हे जॅपनीज गार्डन असं इथून एंट्री ठेवली त्यांनी गार्डनसाठी. इथून तसं ते वरून ते हे आहे ना खेळायचं आहे बघ पोरांचं, तिकडून मग तसं एंट्री आहे ती. चला
इकडून बाहेर निघू मस्त पैकी. त्याला सांगतोय फोटो काढतो, तो फोटो काढत नाही. वाचा माझा आला की फोटो नाही काढत. गेटने जायचं आपल्याला, या गेटने बाहेर जायचं. हां बघू बाहेर जायला आहे का नाही इकडे ते बघायला लागेल पहिले. कोणी दिसत तर नाही तिकडे. हां आहे ना ब्रिज वगैरे. ज्यांनी आमचे लास्ट ब्लॉग बघितले ना त्यांना सगळं माहिती असेल. पण आता काय आम्ही जस्ट एक फिरून बघतो काय काय बदल झाला इथे. अजून इथे ते हॉटेल करणार होते पण ते झालं नाही अजून. काम चालू आहे वाटतं त्यांचं. संडे असल्याने मला वाटतं पब्लिक पण भरपूर आहे. तिथे स्टीप आम्ही त्या याच्यावरती ब्रिजवरती चढतोय. त्या बाजूला सुरभी पाण्यामध्ये बोट्स पण होत्या पहिले. आता बोटिंग पण बंद केली. बोटिंग होती पहिले, बोटिंग पण बंद केली. लास्ट टाइम बोटिंग होती ना. अरे इथे पण गर्दी आहे. हा काय बोलते. बुकिंग कधीच झाली असेल ती. वरून व्यू बघा इथे. तिथे ते ऑडिटोरियम आहे तिकडे बसायला आहे. समोर ही जागा दिसते तुम्हाला तिथे. रिव्हर फ्रंट. मग लई दिवसाने आले कसं वाटलं. जमायला झालं मला. खाली खाली जागा होती ना तेव्हा लय भारी वाटत होतं. हे खाली होतं. आम्ही आलो दुपारी आलो असतो ना तर कोण नसता भेटला आपल्याला. त्या बाजूला जाऊ. त्या बाजूला ब्रिज क्रॉस करून त्या बाजूला जायचं आपल्याला. तिकडे मध्ये टिकटॅक टाकून आणलंय. टिकटॅक ना त्यांना खाऊ छोटासा खाऊ ते कोण चेक नाही करत आहे. अच्छा आता आलो तर आम्ही ब्रिजच्या या बाजूला. चला आता इकडे ते वॉटरफॉल वगैरे आहे तिकडे जर आपण जाऊन चेक करू. आले आपण लास्ट टाइम. इस ब्लॉग में ज़रा क्या चेंज है क्या नहीं वो देखना पड़ेगा. और पब्लिक भी बहुत है संडे होने की वजह से. संडे पब्लिक भरपूर जास्त. ही ॲक्च्युली साईड मस्त वाटते खरं बनवलेली. हां नाही हॉटेलचं नाही झालं अजून. त्यांनी ते कोणाला तरी द्यायचं असेल त्यांना पाहिजे तसं त्यांना हे भेटत नसेल. मागच्या वेळेस आमचा कॅमेरा होता तो त्याच्यामध्ये एवढं लो लाईटमध्ये चांगलं परफॉर्मन्स नव्हतं. यावेळी बढिया. हे बघा समोर वॉटरफॉल एक नंबर. आणि ते बिसायला केलं त्यांनी. म्हणजे लोक येतात इथे मोस्टली तर फोटो काढायला येत आहेत, जॉगिंगला करायला येत आहेत. आणि बरेचसे लोक असेच एक्सप्लोअर करायला वगैरे येत असते. मस्त वाटते जागा खरं मला. अच्छा आहे तिथे. एखाद्या गाण्यात मी शूट एवढं भारी होईल ना. एवढं लोकेशन आहे तिथे काय सांगू तुम्हाला. पण ते ऑल करायला त्यांना परमिशन वगैरे घ्यायला लागेल. आलो या गार्डनच्या इकडे. हा पूर्ण ब्रिज क्रॉस करून तसं इकडून पण येऊ शकत होतो आम्ही. सुरभी आता डायरेक्ट तिकडे ते खेळायचं पोरांचं आहे तेच. चला सगळीकडे गार्ड्स आहेत. सगळ्या ठिकाणी गार्ड्स त्यांनी ठेवले. गार्ड्स आय थिंक वाढवलेत त्याला. लोक इकडूनच गार्डनमधून येत आहेत जात आहेत. आज पाऊस पण नाही आहे. आज पाऊस पडलाच नाही खरं. सकाळपासून पाऊस नाही. पावसाची मजा वेगळी आहे. तिकडे त्यांनी जे ते फवारा वगैरे सगळं केले तिकडे. हां हो डब्बे वगैरे आणून खात आहेत लोक. हां हो मग काय करणार ते. आता वाजल्यात 7. अर्धा तास फिरलो आपण सुरभी. 6:30 आपण एंटर केलेलो. 7 वाजलेत बरोबर आहे. बघ अर्धा तास म्हणजे आपण शॉर्टकट फिरलो. काय सगळं दाखवलं ना. स्केटिंगच्या इकडे गेलो. त्या मुली तिथे खेळल्या. रिव्हर फ्रंट दाखवलं ना. ब्रिजवर गेलो ना. पण नुसतं चालत आहेत ना आपण. थांबलो कुठे जास्त. थांबायचं होतं मग. नाही गेलो वरतीच जाऊन थांबायचं होतं. कोणी अडवलेलं तुला. थांबायचं ना. तू थांबली नाही. चला हा बॅक गेट आहे. लास्ट टाइम आम्ही इथून एंट्री केली होती. आता आय थिंक इथून एंट्री नाही आहे.
बंद केली त्यांनी, एकच गेट चालू ठेवलंय. आणि आता हे लहान पोरांना खेळायचं वगैरे तिथे आले. हे बंद केलं वाटतं सुरभी, हे नाही का इथून तिथे लाईन होती हो झिपलाईन, आहे का? आहे आहे आहे. हे काय काय मध्ये आहे बघ, मध्ये होती ते बंद केलं त्यांनी, बंद केले बंद केले. मोठेली पोरं हे काय इथे झिपलाईन लिहिले बघा. हा आणि मग इथे डायरेक्ट केलंय आता. झिपलाईन काढून टाकली त्यांनी. हा हे नव्हतं इथे, हे लहान पोरांसाठी लावलं इथे. लहान पोराची खेळतात ऍक्टिव्हिटीज ऍडव्हेंचरस. तू पण चाललंय, तू पण चाललंय का? ए चढाल ना नीट, हा चढाल का नीट परी? एका प्रकारे ना हे जर असं लहानपणीपासून खेळले ना तर सगळी मिलिटरी ट्रेनिंग होऊन जाईल तिची. काय चेंजेस झाले तुम्हाला हे दाखवते. हा हे नव्हतं पहिले, हे आता टाकले त्यांनी, मला वाटतं रिसेंटच असेल. मुलं खेळतात म्हटलं नीट खेळा, हात बी सटकेल पाय बी सटकेल. सुरभी बसली तिथे. चला मी पण बसतो, त्यांना खेळू दे. एवढं कंप्लीट केले इथून इथून इथपर्यंत आले. सोना उतरली तर पुढे पण खेळतील. झालं त्या लोकांचं, हे गेलं पुढे. सोना वगैरे मध्ये प्ले एरिया इथे त्यांनी झिपलाईन ठेवली होती, पण झिपलाईन बंद करून टाकली त्या लोकांनी. मस्त पिवळं पिवळं झाले सगळं आकाश, तुम्हाला दिसत नसेल. हे बघा सब पिला पिला वगैरे. लहान लहान पोरं बसतायत काय, खेळतात काय. जिथे नजर जाईल तिथे लहान पोरंच पोरं, पब्लिकच पब्लिक. एक मध्ये हे ठेवलं होतं त्यांनी म्युझिकलचं, हे रिपेअर नाही केलं, हे वेगळं लावलं यांनी. ते स्लॅब होता तो तोडला. ऑलमोस्ट सगळे बघितले आपण, तुम्ही पण बघितले. आमचं फिरून झाले, भाच्याला फिरवायचं होतं. हे तू पहिल्यांदा आलास ना? तो पहिल्यांदा आलाय. त्याला ना असा रबरचा हे होता, स्लॅब होता वाजवायचा, ते लावतात. हे म्युझिकल बांबू. एक ठेवलंय फक्त, एक राहिलं फक्त, एक राहिले. बाकी सगळं त्यांनी तोडफोड करून टाकले. हे मोठा वर्जन आहे त्याचा, याचा मोठा वर्जन आहे, याचा मोठा वर्जन आहे तो. त्याला पण वाजवायला होतं, याला हे ठेवलंय फक्त लहान पोरांनी. हो हो हो. झालं यांचं वाजून. चला हा हा इथे लास्ट टाइम आम्ही आलेलो ना, ते इथे पाण्याची फवारे चालू होती, पुरं मध्ये मध्ये जाऊन त्याच्यात नाचत होते. हे होतं नाही कसंही वाजवते, त्याचं काय असं हे नाही. नाही ते चालू होतं, ते आता बंद करून टाकलं. ते मागच्या वेळी पण आपण पावसाळ्यातच आलेलं सुरभी, नाही का? हा मागच्या वेळी पावसाळ्यातच आलेलो आपण. हो हो जायचं का मग? यांना जरा वेळ खेळू दे इथे, अर्धा तास वगैरे आपण बसू.
यांना खेळू दे आता, करतो बस ब्लॉगिंग, जाताना भेटू आपण. चला. एकदम वेगळाच नजारा दिसतो इथे तुम्हाला. हां, लो लाईटमध्ये आजूबाजूला लाईट्स लावल्यात, वरती यांचे लॅम्प आहेत, लाईटचे लॅम्प पोस्ट असे लावून ठेवले आणि मस्त एकदम भारी एकदम नजारा वाटतो. मेरे को भी देख लो आप. हे ॲक्च्युली मी अल्ट्रा वाईडमध्ये नाही शूट करत, कारण अल्ट्रा वाईडमध्ये अजून थोडं डार्क आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा अल्ट्रा वाईडमध्ये कसं येते, बऱ्यापैकी येते, पण ही क्वालिटी क्लिअर आहे अल्ट्रा वाईडमध्ये. म्हणजे माझ्या जे डोळ्याला दिसतंय त्याच्यापेक्षा थोडासा 19, लेकिन अच्छा है, आपके लिए सही है, आपको दिखने में अच्छा दिखेगा. म्हणजे हे एकदम डार्क दिसतंय, तरी पण लाईट वाईट वो सब दिख रहा है एकदम चकाचक. त्या बाजूला तिथे चेस. काय बघताय? हा पूर्ण लेआउट आहे ग्रँड सेंटर पार्कचा. हे बघ कॅप्चर कर रहा है अल्ट्रा वाइड. अल्ट्रा वाइड 1x में बहुत अच्छा कर रहा है शूटिंग. एकदम लो लाईट कंडिशन आहे. म्हणजे आजूबाजूला लाईट्स आहेत, पण ते एकदम लो आहेत ना, आपल्यावरती उजेड कमी पडतो. सगळ्या चेस खेळायला लागले. एवढं दे की आता आपण बाहेर निघू. मेन गेट जवळ आलेलं आहे. मेन गेटच्या इथून निघूया आणि मग भेटू तुम्हाला. चला निघालो आहे आम्ही आता बाहेर. किती कमवत गाडी पार्क आहे, तर आम्ही निघतो घरी. किती कमवत असतो महिन्याला? ते काय माहिती आता, गव्हर्नमेंट किती कमवतं किती नाही ते आपल्याला काय माहिती. भरपूर जण आहेत ना. हो. तर गाडी कुठे गेली? हा, गाडी तिकडे लावली. मी पण इथेच बघतो याडे. गाडी तिकडे पार्क केली. थांबा तुम्ही लोक, मी आलो गाडी. येता तुम्ही लोक. पोरांना घेऊन येतात, त्या पोरांना काय समजते. होय, जाऊ दे. चला आता गाडीत बसू, भेटू तुम्हाला घरी. आता आलो आहे आम्ही चायनीज वगैरे खायला. गार्डनमध्ये जाऊन आलो. आजचा ब्लॉग करूया आपण इथेच जाऊन. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच बघत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. बाय बाय.